लागतं. कसं आहे की आता दिवाळी आली आहे बघा आपल्याकडे. आपल्याकडे दिवाळीला तर आपण काय करतो? घराची साफसफाई करतो की नाही? आता आपण ह्या दिवाळीला साफसफाई केली. मग आपण पुढच्या दिवाळीला नाही करत का? करतोच ना, कारण घाण जमतेच ना. तसंच पंचकर्म आहे. पंचकर्माबद्दल अनेक जणांचे प्रश्न असतात, की आम्ही एकदा पंचकर्म केलं, आम्ही परत पंचकर्म करायचं की नाही? आम्ही पंचकर्म करून झालो. तेव्हा आराम होता, पण आता आम्हाला पंचकर्म नाही करायचं आता आम्हाला परत त्रास चालू झाला पण आम्हाला पंचकर्म नाही करायचं तर इथे मानसिकता पेशंटची बदलणं फार आवश्यक आहे. दिवाळीला आपण दरवर्षी घरातली साफसफाई चांगली करतो. पुढच्या दिवाळीला आपण करत नाही का? आपण करतोच ना. म्हणजेच काय, की काही दिवसानंतर काही आजारांमुळे आपल्या शरीरात दोष जे आहेत ते परत जमतात. मग अशावेळी त्यांना बाहेर काढून टाकण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? काढून टाकायला पाहिजे ना त्यांना. जर आपण पुन्हा बस्ती केली, पुन्हा पंचकर्म केलं, तर पुन्हा दोष जे आहेत ते बाहेर निघणार आहेत. आपल्याला आरामच पडणार आहे ना. तर हा एक भाग लक्षात घ्या. आता आपण मोठे मोठे इन्शुरन्स आपण घेतो.